स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। बामणीचे आकाश माने भाजपकडून पंचायत समितीच्या रिंगणात ठोकला शड्डू, पहा काय म्हणाले मुलाखतीत। शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले आकाश माने आज आपल्यासोबत आहेत। खरं तर 2 दिवसापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, तुम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय। काय नेमकं झालं होतं तुम्ही शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीत आला? माझं गाव मूळ गाव बामणी आहे। ॲक्च्युली 2019ला मी शिवसेनेचा खानापूर तालुक्याचा आपला युवा सेनेचा पदाधिकारी होतो। माझं काम चालू होतं। मला सवय काय, लोकांच्यात म्हणजे रोज लोकांच्यात मला पहिल्यापासूनच सवय आहे, समाजकार्याची सवय आहे, समाजकार्याची आवड आहे। त्यामुळे मी रोज लोकात असायचो, लोकांची कामं करायची म्हणजे 2007 पासून तसा मी सक्रिय आहे शिवसेनेमध्ये। 1 वर्षाचा कालावधी असतो शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये, आणि वरिष्ठांनी जे लिस्ट म्हणजे इथले जे स्थानिक आमदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, ते जे नाव देतील ते परत ते 1 वर्षानंतर हे होतं। 3 जणांची जिल्ह्यात निवड झाली, म्हणजे बदल झाला। मग मला काढण्यात आलं। म्हटलं काय तर झालं असेल, जाऊ दे, चला ठीक आहे। मी काय माझ्या कामात राहिलो, मला पहिल्यापासून कामाच्या पद असो नसो मला काय नाही, मी लोकांच्यात राहतो, लोकांच्या संपर्कात असतो, काम करतो। युवा सेनेचं जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली, ते आम्ही पार पाडली। परत तिथं पण तसंच। आता मला ह्यावरती काय बोलायचं नाही। आता माझ्या डोक्यात फक्त एकच आहे, भारतीय जनता पार्टी। म्हणजे मी इकडं प्रवेश केला, मला काय आहे तुम्हाला सांगू का, माझं एक असं खरं तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी काम करताय, सामाजिक कामात अग्रेसर आहात। आता जर बघितलं तर आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन तुम्ही गेला भारतीय जनता पार्टीत, काय नेमकं असं घडलं? 100% काय आहे तुम्हाला सांगतो, ग्राउंड लेवलला जो नेता आपल्याला ताकद देतो, जो नेता आपल्याला मदत करतो, लोकांसाठी धावून येतो, त्याचं नेतृत्व स्वीकारलेलं कधीही चांगलं असतंय। आपला काय आहे तुम्हाला सांगतो, कधीही आपला पाया मजबूत पाहिजे। इथं गावापासून सुरुवात आपण करायची आहे। गावापासून आपण सुरुवात करत असताना इथं आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। इथं जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग नाही। आपण जिल्हा लेवलवर कितीही काम करू दे, वरच्या लेवलवर काम करू दे, आपण कुठं असतोय, मूळ पाया कुठं आहे तो बघितला पाहिजे, असं मला वाटतंय। दुसरी गोष्ट, 100% गोपीचंद पडळकर साहेबांचं काम, त्यांची काम करण्याची पद्धत आणि एखादा शब्द दिला तर तो पूर्ण करण्याची त्यांची धमक आहे तर काय, पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं आपण सगळे बघतोय। दुसरी गोष्ट, इथली पण काय लोक आहेत, म्हणजे मला अनुभव सांगतो मी तुम्हाला, इथली पण काय म्हणजे शिवसेनेतले असो, राष्ट्रवादीतले असो, अन्य कुठल्या पक्षातले, ज्याचं काम हितं होत नाही ते साहेबांच्याकडनं काम करून घेतोय। गोपीचंद पडळकर साहेबांच्याकडनं काम करून घेतोय, ब्रह्माशेठ पडळकर साहेबांच्याकडनं काम करून घेते। हे मला आलेला अनुभव आहेत। आता आमचा मुद्दा काय आहे, शिवसेना काय आणि भाजप काय, वरती आपली महायुती आहे। आपण भाजप हा पक्ष निवडला, आणि खरं तर गोपीचंद पडळकर साहेबांचं काम आणि जे कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका, त्यावर प्रेरित होऊन आम्ही पक्षप्रवेश केला। तुम्ही परवा भाषणामध्ये तुमची जी काय नाराजी होती ती व्यक्त केली, खदखद व्यक्त केली। त्यावेळी देखील तुम्ही सांगितलं, आता खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते, काय भूमिका असेल तुमची पुढची? मी परवा सांगितलं आपणाला, पंचायत समितीला मी इच्छुक होतो। म्हणजे जिल्हा परिषद पण ओपन पडले आणि पंचायत समिती पण ओपन पडले। माझी एक भूमिका आहे की 20 वर्षानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद ओपन, आमचा हा भाळवणी गट जिल्हा परिषदचा आणि आळसंद गण पंचायत समितीचा ओपन पडलेला आहे। मग आता 20 वर्षानंतर आरक्षण पडले, ओपन पडले, आपण लोकांच्यात आहे, लोक आपल्याला स्वीकारतील, त्यानिमित्तानं मी लोकांजवळ जाऊन असं आहे, लोकांच्या पण कडून आलं की चालतंय, तू उभारला पाहिजेस, काय अडचण नाही। मग काय लोक म्हटली जिल्हा परिषदला उभारा, काय लोक म्हटली पंचायत समितीला उभारा। मी सुरुवातीला काय सांगितलं, तालुक्यावरती मी काम करत असताना जर मला हितच न्याय जर मिळाला असता सुरुवातीपासून, तर 100% मी जिल्हा परिषदला आता उभारला असतो। पण झालं असं की मला हितं डावलण्यात आलं, म्हणजे खानापूर तालुक्याचा युवा सेनेचा तालुका प्रमुख असताना मला इथं डावललं गेलं। त्या डावलल्यामुळं मी जिल्ह्यात बाहेर गेलो, त्यामुळे इथला संपर्क माझा कमी झाला। इथला संपर्क कमी झाल्यामुळं मग मला इकडं तिकडची जबाबदारी तिकडं मी झुकूनच काम केलं ना, इथं नाही। मग पंचायत समितीचं कसं, हां
इकडची लोक पण माझ्याकडे माझ्या सांगलीच्या ऑफिसला यायची. कुणाचं हॉस्पिटलचं काम असेल, कुणाचं मुख्यमंत्री सहायता निधीतनं रुग्णांना आर्थिक मदत असेल, कुणाचं सिव्हिल सर्जन साहेबांच्याकडे काम असेल, कुणाचं कलेक्टर महोदयांच्याकडे काम असेल, कुणाकडे एस पींच्याकडे काम असेल, म्हणजे कुणाचं CO साहेबांच्याकडे काम असेल, मी कामं करून द्यायचो. कुणाचं जिल्हा परिषदचा विषय, कुणाचं पंचायत समितीचा विषय काय तर असेल, तहसीलदारकडे काम असेल, कुणाचं मोजणी ऑफिसमध्ये काम असेल, लोकांची कामं ह्या भागातल्या ह्या 5-6 गावातल्या लोकांची जी कामं मी करत होतो, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. म्हणजे आता 1 वर्ष झालं तर कंटिन्यू मी इकडंच आहे. माझ्या डोक्यात एकच होतं की तुम्ही आता प्रश्न विचारला की काय तुमचं म्हणजे भूमिका काय, तर 100% ही भूमिका आहे की माझी आता लोकांसाठी काम करतोय तर कुठल्या तर एक संविधानिक पदावरती जाऊन पंचायत समितीला उभा राहून आपण लोकांना न्याय द्यायची भूमिका. पंचायत समितीचं सदस्य झाल्यानंतर एक संविधानिक पद येतं आहे, वेटेज येतं, निधी आणायला किंवा सगळ्याच गोष्टीत एक ताकद मिळते ना. त्यामुळं खरं तर गेली अनेक वर्ष तुम्ही शिवसेनेत काम करताय. इथलं जर स्थानिक बघितलं, विधानसभेचं बघितलं तर शिवसेनेचे आमदार आहे स्टँडिंग. आता विटा नगरपालिका झाली, जिल्हा परिषद पंचायत समिती तर यापूर्वी तुम्ही बघितलं आहे बाबर गटाकडेच आहे. ग्रामीण भागावर बाबर गटाचं वर्चस्व आहे. आता कसं याचा सामना करणार आहात तुम्ही? काय आहे, मला लोकांच्या माझ्या कामावरती मला विश्वास आहे. लोक मला स्वीकारतील, मला पूर्णपणे विश्वास 100% आहे. कारण मी लोकांच्यात राहून लोकांच्यात काम करण्याची मला तळमळ आहे. लोक स्वीकारतील मला 100% गॅरंटी. आता महायुतीचं वातावरण सगळीकडे चांगलं आहे, पण शिवसेनेत देखील चांगलं होतं. मग असं नेमकं कोणी डावललं, कोणावर रोख आहे तुमचा? नाही, आता काय आहे, डावलायचा विषय म्हटलं तर मला त्यावरती आता काही जायचंच नाही. मला त्यावरती काय बोलायचं नाही. गावच्या लोकांचा एक निर्णय झाला की आपण एक थोडी प्रमुख मंडळी बसूया आणि आपण तिकीट मागायला जाऊया. त्यातील एका ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांना फोन करून संपर्क साधला की असं असं आम्ही येणार आहे आणि आकाशसाठी त्याची तळमळ आहे काम करायची, तो चांगला काम करतोय आणि आकाशसाठी आम्ही तिकीट मागायला येणार आहे. त्यांना स्पष्ट नकार दिला आणि ते काय होणार नाही असं सांगितलं. आता पडळकर साहेबांनी भाषणात सांगितलं की शब्द दिलाय तुम्हाला की आम्ही बैठक बसवून चर्चा करतो. सकारात्मक वाटते तुम्हाला? काय भूमिका? 100% सकारात्मक वाटते मला. भाजपमध्ये काम करण्याची माझी तळमळ लोकांच्यात राहीन आणि लोकांसाठी मी न्यायाची भूमिका देईन. त्यामुळे 100% ती माझ्यावरती विश्वास ठेवून मला योग्य ते माझा सन्मान करतील, मला न्याय देतील. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते आकाश माने. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक कामात आहेत, लोकांच्या आहेत. त्यामुळेच त्यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवारीचा दावा केला आहे आणि 100% आम्ही लोकांच्या कामासाठी या ठिकाणी पुढाकार घेऊ असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. कॅमेरामन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा, बामणी. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.